हॅलो नमस्ते, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं चॅनल कोकण टू लंडन यावर. आज आपण आलो आहोत पिकाडली या सिटीमध्ये आणि आज खूप गर्दी आहे कारण की आज सॅटर्डे आहे, त्यात सन शाईन आहे मस्तपैकी. सो मस्त दिवस आहे आज फिरण्याचा. आज खूप बिझी असेल इकडे आणि त्यामध्ये आपण फिरायचं आहे आणि त्यामध्ये कोरोना पण आहे, त्यामुळे खूप केअरफुली मास्क लावून फिरायचं आहे आणि मजा पण करायची आहे. तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर तुम्हाला सांगतो मी यूट्यूबर फ्रॉम लंडन युनायटेड किंगडममधून. आज आपण आलो आहोत पिकाडलिया इथे, जिथे जाण्यासाठी आपल्याला 2 वेळा ट्रेन बदलावी लागते. एक सेंट्रल लंडनला पिकाडली लाईन घ्यावी लागते आणि इकडे यायला फक्त अर्धा पाऊण तास लागतो माझ्या घरापासून. अर्धा नाही, जवळ 35 मिनिट्स लागतात. सो आज आपण व्हिजिट देणार आहोत ते चायना टाउन म्हणून आहे इकडे, खूप फेमस. इकडे चायनीज प्रोडक्ट त्या मार्केटमध्ये भेटतात, प्लस बफे असतं इकडे. खूप जेवणाचे प्रकार इकडे बघायला मिळतील. सो आज आपण ते पण बघणार आहोत आणि प्लस हे तुम्ही इकडेचं बघू शकता किती लोक आहेत इकडे. मी फिरवतो आहे. सो मित्रांनो, आता आपण आहोत सेंट्रल लंडनला, एकदम मध्ये लंडनमधल्या एकदम मधला भाग बघतात. जसा मुंबई सेंट्रल आहे आणि आपलं लालबाग दादर वगैरे मध्येच येतं, त्याचप्रमाणे हा पिकाडलीचा एरिया येतो. हा ॲक्च्युली पार्टी प्लेस म्हणून ओळखला जातो हा एरिया. इकडे सगळ्या प्रकारच्या पार्टीज वगैरे मस्त मजा करायला लोक येतात. तुम्ही बघू शकता आता किती गर्दी आहे, फुल गर्दी आहे. आणि इकडे येण्यासाठी ॲक्च्युली लाईन लागते. इकडे पब्स वगैरे आहेत खूप. 8-9 महिन्याने आलो आहे मस्तपैकी. खूप पार्टी वगैरे करायचो आम्ही इकडे, पण आता ती सगळं बंद झालं आहे. इकडून हे चायना मार्केट चालू होतं. तुम्ही बघू शकता इकडे गर्दी बघा किती आहे. खूप गर्दी आहे आजच्या दिवसात. या लोकांका कोरोना बिरोना आता काय राहिलंच नाही म्हणतात. एवढी जर गर्दी केली नाही तर काय होतं यांचा. सो आता इकडून हे असे पेंटिंग वगैरे करणारे लोक आहेत तिकडे स्वतःची. आणि ॲक्च्युली मी केलं होतं हे पेंटिंग, एकदा मी माझी स्वतःची करून घेतलेली यांच्याकडून. खूप परफेक्ट बनवतात. आता कुठे गेली आहे काय माहिती, खूप वर्षापूर्वी मी केलेलं आहे. हे बघू शकता M&M आहे, सगळ्यात मोठं आहे इकडचं शॉप. याच्यामध्ये पण आपण जाणार आहोत थोड्या वेळाने. लेगोलँड आहे इकडे, लहान मुलांसाठी आहे. अशा प्रकारे इकडे ना रोड शो होतात. हे लोक स्ट्रीट डान्स वगैरे करतात, बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये पैसे टाकले जातात. आपण आता चायना टाउनमध्ये चाललो आहे. रस्त्याच्या मध्ये आहे मी. दोन्ही बाजूने गाड्या आहेत आणि मी चाललो आहे ते चायना टाउनमध्ये. इकडे आम्ही खूप वर्षापूर्वी आलेलो, जवळजवळ 2 वर्षापूर्वी मी आलेलो. आणि गोष्ट सांगण्याची म्हणजे इकडे खूप सी फूड्स वगैरे भेटतात आणि आम्ही खूप खाल्लेलं. एक 10 पाऊंडमध्ये तुम्हाला पोट भरून किती हवं तेवढं खायला भेटतं. ते सुद्धा UK मध्ये.
विदाउट मास्क. हे बघा, असे अनलिमिटेड बफे आहे तिकडे. हा बफे आहे 695ला. काय हवं ते खाऊ शकतो आपण असं. इकडे चायनीज योगा चालल्यात. वैयक्तिक चायनीज लोक योगा कसे करतात ते चालू आहे. सगळीकडे चायनीज फूडचा वास येतोय इकडे खूप मस्तपैकी. आणि पोटात माझ्या अजून भूक वाढते. ॲक्च्युली आपल्या इंडो चायनीज सारखं नाही आहे काहीच. हे खूप वेगळ्या प्रकारचं चायनीज फूड मिळतं. आणि इकडे फक्त चायनीज लोक नाही, वर्ल्ड म्हणून सगळी लोक इकडे येतात आणि खाण्याचा आनंद घेतात. खूप मस्त वाटतं. अशी सायकल घेऊन आपण सिटीमध्ये फिरू शकतो. याला ते लोक फक्त 2000 रुपये घेतात, पूर्ण सिटी फिरवतात. सो ॲक्च्युली मला भूक नाही आहे एवढ्यात, पण मला रेस्टॉरंट भेटलं आहे आता, ज्याची कॉस्ट आहे £10.95. म्हणजे जवळजवळ 1000 रुपयामध्ये तुम्हाला हवं ते खायला भेटणार. त्याच्यामध्ये प्रॉन्स, चिकन, सर्व सी फूड सगळ्या प्रकारचे आहेत. प्रॉन्सचे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये. सो ते मी आता नाही खाणार, आता भूक नाही आहे. मी येताना घरून ऑलरेडी परोठा आणि जवळ्याची भाजी खाऊन आलेलो. सो माझं पोट फुल झालं आहे, तर एवढ्यात काहीच नाही खाणार. सो आता मी तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टी दाखवतो इकडे फिरून. सो आताच मी एंट्री केली आतमध्ये हॉटेलच्या. आणि हे सगळं फूड आहे तिथे. व्हेजसाठी पण आहे हे सगळं आणि नॉनव्हेजसाठी. सो तुम्ही बघू शकता मी टोटल £12.95 स्पेंड केले. त्याच्यामध्ये अनलिमिटेड जेवण वगैरे आहे. आणि त्याच्यामध्ये मला प्रॉन्स भेटले आहेत, चिकन, हे महाकुलचे स्लाईस आहेत जे त्यांनी वडापावसारखे तळले आहेत. चिकन आहे याच्यामध्ये, 2-3 व्हरायटीचं चिकन आहे. मस्तपैकी आता मी जेवतो आहे, होऊ शकता बाहेर रस्त्यावरती. सो मी प्रॉन्स घेतले आहेत. सो मला प्रॉन्स आवडतात खूप. आणि हे आहे महाकुल बोलतात त्याला, ज्यांनी फ्राय केली आहे वडापावसारखी, जी मला आवडली नाही. आणि हे स्वीट चिली चिकन आहे. मस्त आहे, चांगलं आलं आहे स्वीट चिली चिकन. काटसू चिकन आहे, हे पण मस्त आलं आहे. चांगलं आलं आहे. तुम्ही बघू शकता की हे जेवण आहे विदाऊट पाण्याशिवाय खायचं, तर आपल्याला खूप जास्त खायला होतं. नाहीतर पाणी पित राहिलं तर खायला होत नाही. सो जेवढं कमी पाणी प्याल तेवढं चांगलं असेल. सो डोंट ड्रिंक वॉटर, जस्ट ईट व्हॉटएव्हर इज. मस्त इकडे एक वेदर आहे आता, सनी, जास्त ऊन पण नाही आहे, त्यामुळे मजा येते खायला. आणि फ्रेंड्स वगैरे असले तर अजून मजा येते. तर प्रॉन्स हाताने खाल्ल्याशिवाय ऑप्शनच नाही. There's no other option. I love prawns, so I have to use my hand. Come over here, mate.
प्रॉन्स पण ओके आहेत, ठीकठाक आहेत, नॉट बॅड. आपल्यासारखी थोडी टेस्ट येणार आहे सगळ्याच गोष्टींना. सो हा माझा आता सेकंड राऊंड आहे. त्याच्यामध्ये पण प्रॉन्स घेतले, राईस घेतला आहे. सेकंड राऊंडमध्ये मी अर्ध पोट माझं भरलं आहे आधीच, पण खूप खायचं आहे अजून. पैसे तर फिटवायला हवे ना. सो अशा तऱ्हेने माझं जेवण वगैरे झालं आहे. प्रॉन्स वगैरे खाल्ले, खूप आहे, मजबूत होऊ शकतं. प्रॉन्स सगळे सोलून वगैरे खावे लागतात. सो मजबूत खाल्ले आहेत प्रॉन्स. 2 राऊंड झाले त्याच्यामध्ये. आता तिसऱ्या राऊंडमध्ये मी खाणार आहे डेझर्ट प्लस मला राईस पण खायचा होता, पण नाही जाणार आता. सगळे पैसे वसूल केले आहेत. इट वॉज अराउंड 12 पाऊंड. सो झाले आहेत वसूल. सो आता मी नेक्स्ट राऊंडमध्ये स्वीट खाणार आहे काहीतरी, आणि प्लस थोडंसं राईस अजून खायचं आहे, तो खाणार आहे. सो आता आपण जाणार आहोत. मस्तपैकी आता पावसाने हजेरी लावली. हजेरी लावल्यावर सगळ्यांची येते. तिथेच आलो आहे मी आता, आणि पाहू शकता पाठीमागे गर्दी अजून वाढलीच आहे. विकेंड असल्यामुळे इकडे खूपच गर्दी होत राहते. त्यामुळे प्लीज कृपया जर आलात तर विकेंडला येऊ नका, कारण काय खूप इकडे धावपळ होते आणि कधीही भांडणं वगैरे होण्याची शक्यता असते. सो विकेंडला येऊ नका शक्यतो. सो चला तर मग आजचा दिवस पूर्ण पिकाडेली सर्कस, हे पिकाडेली सर्कस आहे, इथेच गेला. आणि इकडे रात्रीची अजून मजा असते. रात्रीची मजा बघायची असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा माझा व्हिडिओ पाहावे लागतील, कारण का मी रात्रीच्या नाईट लाईफवरती मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहे, लवकरच आहे. सो तो पण बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल, हा पण आवडेलच. आणि प्लीज शेअर करा माझा व्हिडिओ, लाईक करा प्लीज, कारण का आपल्याला शेअर आणि लाईक करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तरच आपण पुढे जाऊ शकतो, असं आहे. तर बघत राहा आणि स्टे ट्यून. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल. सी यू सून. बाय.